नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, येत्या 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस येत आहे. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. हा दिवस विशेषतः धन, समृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो. असं मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि धनसंपत्ती वाढते. तसेच या दिवशी केलेल्या दान धर्माचं पुण्य अनेक पटींनी वाढून मिळतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही न संपणारं, नाश न होणारं. त्यामुळे या दिवशी केलेले चांगले कर्म हे कायमस्वरूपी फळ देतात असं शास्त्र सांगतं. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत योग्य दिवस मानला जातो. म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोनं किंवा इतर शुभ वस्तू खरेदी करतात. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी याच दिवशी पांडवांना अक्षय पात्र दिलं होतं, ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही. यावरून त्या दिवसाचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं. म्हणूनच या दिवशी आपण जे काही चांगलं कार्य करतो, पूजा, दान किंवा खरेदी, त्याचे परिणाम आयुष्यभर टिकून राहतात. पण लक्षात ठेवा, या दिवशी वाईट गोष्टी केल्या तर त्याचे परिणामही तितकेच कायमस्वरूपी राहू शकतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे. असंही सांगितलं जातं की या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असते. त्यामुळे केलेले उपाय लगेच फलदायी ठरतात. अक्षय तृतीयेला केवळ लक्ष्मीपूजनच नाही तर पितरांची पूजा देखील केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी तर्पण, पिंडदान यासारखे विधी केले जातात. त्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची जयंती देखील या अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णा ही जगाची पालन पोषण करणारी मानली जाते. जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचं चित्र नक्कीच असते. देवीच्या कृपेने घरात समृद्धी राहते असे मानले जाते. घरात कधीही अन्न पदार्थांची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा म्हणजे धान्य, अन्नाची अधिष्ठात्री देवता. देवी अन्नपूर्णा देखील आदिशक्ती देवी पार्वतीचे एक रूप आहे. तिला अन्नदा किंवा शाकुंभरी असेही म्हणतात. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून देवीची पूजा करावी. एका या आख्यायिकानुसार काशीमध्ये एकदा दुष्काळ पडला आणि लोक उपासमारीने व्याकुळ झाले. तेव्हा भगवान शिवाने लोकांचे पोट भरण्यासाठी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती. भिक्षेसोबतच देवीने भगवान शिवाला वचन दिले की काशीमध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही. काशीला येणाऱ्या प्रत्येकाला देवीच्या आशीर्वादाने भोजन मिळते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी
आणि धनाची कमतरता भासणार नाही. हा उपाय कोणता आहे, कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेला करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णा देवताय नमः असे लिहून आपली अन्नपूर्णा मातेवरची श्रद्धा व्यक्त करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. शक्य असेल तर सकाळी करणे अधिक उत्तम, पण वेळ नसेल तर दिवसभरात कधीही करू शकता. सर्वप्रथम सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान करावे, म्हणजे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. धूप, दीप आणि अगरबत्ती लावून वातावरण पवित्र करावं. त्यानंतर आपलं संपूर्ण घर आणि स्वयंपाकघर, चूल, गॅस स्वच्छ गंगाजल शिंपडून स्वच्छ धुवून घ्यावेत. स्वयंपाकाच्या चूल, गॅसवर हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करा. फुले अर्पण करून दिवा ओवाळून शेगडीची पूजा करायची आहे. जर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल, अन्नधान्य आपल्या घरामध्ये खरेदी करून आणले परंतु ते जास्त काळ टिकत नसेल, घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, म्हणजेच आपण जे काही बनवतो तर त्यामधून आपल्या घरातील अन्नधान्याची नासाडी होत असेल, तर त्यासाठी अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर अन्नपूर्णा मातेची अशा पद्धतीने पूजा नक्कीच करा. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. अन्नपूर्णा मातेची पूजा करायला एक तामण घ्या आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा. त्या मूर्तीवर उसाच्या रसाने अभिषेक करा. जर उसाचा रस उपलब्ध नसेल तर स्वच्छ पाण्यानेही तुम्ही अभिषेक हा करू शकता. अभिषेक करताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा किंवा अन्नपूर्णा स्तोत्र म्हणा. यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि एका ताटात हळद कुंकू लावून ती मूर्ती त्यात ठेवा. आता दुसऱ्या वाटीत सप्तधान्य घ्या, म्हणजे 7 प्रकारची धान्य घ्यायची आहेत. यामध्ये तांदूळ आवर्जून असावेत, कारण सर्व धान्यांमध्ये तांदूळ अत्यंत पवित्र मानले जाते. सर्व पूजा कार्यामध्ये आणि सर्व मांगलिक कार्यामध्ये तांदूळ हे धान्य आवर्जून वापरले जाते, कारण तांदळाशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही. तसेच माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील तांदळामध्ये ठेवली जाते, म्हणून आवर्जून तुम्हाला तांदूळ हे धान्य घ्यायचं आहे. तसेच गहू, ज्वारी, बाजरी, चना डाळ, मसूर डाळ किंवा तुमच्याकडे जे धान्य उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. हे सर्व धान्य एकत्र करून अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करा. उजव्या हाताने हळूहळू धान्य देवीवर टाका. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करा. धूप, दीप दाखवा आणि माता अन्नपूर्णेला नैवेद्य दाखवा. आता नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही घरामध्ये आज स्वयंपाकामध्ये बनवलेला असेल, मग पुरणपोळी असेल, श्रीखंडपुरी असेल, असा कोणताही पदार्थ तुम्ही बनवला असेल तर तो तुम्ही अन्नपूर्णा मातेला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे अन्नपूर्णा माता, आमच्या घरात
अन्नधान्य आणि सुखसमृद्धी कधीही कमी पडू नये. यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि धान्य स्वयंपाकघरात घेऊन जा. गॅसजवळ ईशान्य कोपऱ्यात ठेवा आणि पुन्हा एकदा पूजा करा. शक्य असेल तर तिथे एक छोटासा दिवा प्रज्वलित करा आणि ही मूर्ती संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवा. दुसऱ्या दिवशी ते धान्य पशुपक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घाला आणि मूर्ती पुन्हा देवघरात ठेवा. अशा प्रकारे हा साधा पण प्रभावी उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. जर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.